संजय डक, हवामान अभ्यासक, मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव, तालुका शेलू, जिल्हा परभणी। 10 सप्टेंबरपर्यंत राज्यासही आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील खूप पाऊस पडणार आहे। तसेच राज्यासहित देशात देखील खूप पाऊस पडणार आहे। राज्यात धो पाऊस पडणार आहे। तसेच हा पाऊस मुंबईला देखील 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर अतिवृष्टी होणार आहे। सर्व जनतेने, मुंबईच्या जनतेने सतर्क राहावे ही सगळ्यांना विनंती। हा पाऊस महाराष्ट्र राज्यासहित इतर राज्यात देखील खूप पडणार आहे। सर्व जनतेने सतर्क राहावे। 29 ऑगस्ट पासून ते 2 सप्टेंबर 29 ऑगस्ट पासून 2 सप्टेंबर तसे 3 4 5 7 4 5 6 7 8 9 10 ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत राज्यात सहित संपूर्ण देशामध्ये खूप पाऊस पडेल आणि सगळ्यांना या पावसाचा दिलासा मिळेल आणि सगळ्यांचं पिकासाठी हा पाऊस पोषक राहणार आहे। राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। खूप मोठा पाऊस पडणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। मुंबई, पुणे, नाशिक म्हणजे संपूर्ण राज्यभरात पाऊस पडणार आहे। राज्यामध्ये जवळपास 21 जिल्ह्यामध्ये म्हणजे 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। उर्वरित राज्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो, तसं तर उद्या 30 आणि 31 तारखेला पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भात पाऊस सुरुवात होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचं। पण राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान पुन्हा आणखी जोरदार पाऊस पडणार आहे। सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये पडणार आहे, विदर्भात पडणार आहे, पूर्व विदर्भात पडणार आहे, नाशिककडे पडणार आहे, उत्तर महाराष्ट्रात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 2 ते 6 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि परत एक सांगतो की राज्यामध्ये उद्या 30-31 दरम्यान देखील राज्यात पाऊस असणार आहे, फक्त पूर्व विदर्भाकडे सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण पूर्व विदर्भात मध्ये 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे, वडे नाले पडणार आहे आणि विशेष म्हणजे सिद्धेश्वर धरण, येलदरी धरण आणि त्याच्यामुळे विदर्भातले छोटी छोटी धरणं त्याच्यात पाणी येणारा असा पाऊस पडणार आहे। म्हणजे 2 तारखेच्या दरम्यान हे विदर्भ पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा।